आणि माझ्या आईचा खरंच खूप चांगला हात आहे. त्यामुळे तिला असं झालं की हे तू केलंस. स्पॉटलेस फ्लॉलेस अशी झाली आहे. माझी जराशी गंडली आहे पण माझी क्यूट आहे असं मला वाटतं. हा माझा हा माझा बायको आहे ते. हा बायको पार्वती. सॉरी. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलो आहे स्टार प्रवाहवर 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तुझ्या सोबतीने या मालिकेच्या सेटवर. आणि इथे निमित्त खास आहे, मकर संक्रांत साजरी होते आणि आता माझ्याबरोबर एताशा आणि अजिंक्य आहेत. नमस्कार, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. सो मला असं कळलं तिळगुळ अजून यायचे आहेत, म्हणून बोरं घ्या आणि गोड गोड बोला. घ्या. ॲक्च्युली संक्रांतीला याचं पण महत्त्व असतं ना. सो कसे आहात? आणि नवीन मालिका आहे, किती एक्साइटमेंट आहे, झाली आहे का तयारी, शूटिंगला सुरुवात? शूटिंगला सुरुवात झाली आहे. 1 महिना झाला आम्ही आता शूट करतो आहे. एक्साइटमेंट खूप आहे कारण नवीन मालिका आहे आणि पात्रही असं आहे की तुम्हाला ते कळेलच ती कुक आहे आणि असं सगळं. त्यामुळे माझ्यासाठी चांगलेच चॅलेंजेस आहेत, त्यामुळे करायला मजा येते. आणि बघू आता 19 तारखेला 10 वाजता पहिला एपिसोड येणार आहे सगळ्यांसमोर. तर प्रेक्षकांचा काय प्रतिसाद आहे हे जाणून घेण्यात आम्ही खरंच खूप उत्सुक आहोत. अजिंक्य, नवीन मालिका, एक नवीन चॅलेंज, किती एक्साइटमेंट? खूपच जास्त एक्सायटेड आहे मी. ऑलमोस्ट एक 10 वर्षानंतर स्टार प्रवाहाबरोबर काम करतो आहे. माझी पहिली मालिका मी स्टार प्रवाहाबरोबर केली होती. मी पण. आणि या मालिकेत जे मी पात्र साकारणार आहे मल्हार, ते मला असं वाटतं की आत्तापर्यंत मी केलेल्या कॅरेक्टर्सपेक्षा थोडं वेगळं आहे. त्याला इमोशनल लेयर्स आहेत खूप जास्त. आणि ओव्हरऑल टीम सगळी छान जमून आली आहे. शूटिंग छान चालू झालं आहे. ऑलमोस्ट एक 10-15 दिवस आता मी शूट केलं आहे. सो सगळी टीम पण खूप छान जमून आल्यामुळे एक मजा येते शूटिंग करायला. आणि ओव्हरऑल सगळ्या प्रोजेक्टबद्दलच एक एक्साइटमेंट आहे. सो दोघांनीही पहिली मालिका स्टार प्रवाहाबरोबर केली होती आणि आता पुन्हा एकदा स्टार प्रवाहाबरोबर. मला सांगा, तुमच्या दोघांची मैत्री आधीपासून आहे, आत्ता झालेली आहे, व्हॉट एक्झॅक्ट? नाही, आम्ही ऑडिशनलाच पहिल्यांदा भेटलो होतो, त्यामुळे तेव्हापासूनच मी अजिंक्यला ओळखते. पण स्टार प्रवाहाशी माझी ही आता तिसरी मालिका आहे स्टार प्रवाहावरती. त्यामुळे खूप छान वाटतं आहे की मी परत स्टार प्रवाहाबरोबर काम करते ते. आणि आत्तापर्यंत अजिंक्यबरोबर शूट करण्यात मी खूप एन्जॉय करते. आणि आम्ही अजून आमचे सीन्स एवढे झाले नाही आहेत, त्यामुळे वाट बघते. झाली आहे, मला असं वाटतं की मैत्री नक्की झाली आहे. अच्छा, मैत्री तर झाली. म्हणजे मी घेत असलेला तुमच्या दोघांचा पहिला इंटरव्ह्यू आहे. सो युजली पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मी असं ऐकते मैत्री झाली आहे, आणि जोपर्यंत मी दुसऱ्या तिसऱ्या इंटरव्ह्यूपर्यंत येते ना, तोपर्यंत उडी काढायला सुरुवात झाली असते. मुलाखतीमध्ये इतकी घट्ट मैत्री होते. तसं नाही मला झालं. असं नाही वाटत की आमच्यामध्ये असं काही होईल की आम्ही एकमेकांची उणी मैत्री. हा, पण ते अजून नाही झालेलं आहे, कारण आम्ही फक्त एक 4 ते 5 दिवसच एकत्र शूट केलं आहे. तो त्याचं वेगळं करतोय शूट, मी माझं वेगळं करते, कारण अजून हिरो हिरोईन तसे एकत्र आलेले नाही आहेत. पण आहे, म्हणजे आतापर्यंत आम्ही एकमेकांची कंपनी चांगली, म्हणजे मी तरी एन्जॉय करते ह्याची कंपनी. ऑफकोर्स मी पण एन्जॉय करतोय कंपनी, नो डाऊट. मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि मकर संक्रांत म्हटल्यावर तिळाचे लाडू, सुगड पुजणं, पतंग उडवणं, अशा बऱ्याच गोष्टी येतात. सो आज एक छोटासा टास्क घेऊन आली आहे मी तुमच्याकडे. ते म्हणजे इकडे काही रेडीमेड पतंग ठेवलेले आहेत आणि इकडे काही रॉ मटेरियल आहे. तर तुम्हाला ना यातनं पतंग बनवायची आहे. ती कशीही बनवा, पण दोघांनी इंडिव्हिज्युअल, वेगळी एक पतंग बनवायची आहे. तशाचं आर्ट खूप फॅन्टॅस्टिक आहे, मला माहिती आहे. सो एक छान दोघांनी वेगळी अशी मस्त पतंग मला जरा बनवून दाखवा. रेडी? हो, रेडी आहे. पण मला सांग, हे जे तू साहित्य आणलंस त्यात ह्या काड्याच नाहीये, तर कसं काय करायचं? विदाउट काडी बनवूया पतंग. म्हणजे फक्त आकार बनवायचा. आकार तयार करायचा. ओके, डेकोरेशनची असताना आपण त्या नोटीस बोर्डवरती मग लावले जायचं ना की मुलांनी केलेली ही अशी पतंग असते, तसं ते करायचं आपण. डेकोरेशनवाली पतंग बनवूया आपण. चलो रेडी, हे घ्या. मी ॲक्च्युली येताशाचा इंटरव्ह्यू केला होता निशाद बरोबर, दिवाळी स्पेशल. त्यात मी त्यांना सांगितलं होतं, एक साधी पणती दिली होती, ही रंगवा. अतिशय येताशानी इतकी फॅन्टॅस्टिक पणती रंगवली होती की बाप रे बाप, तिला शोरूममध्ये ठेवायची वेळ आली होती, इतकी छान रंगवली होती. आणि कम्पॅरेटिव्हली निशादने चांगलं केलं होतं. तशा निशादनी खरंच खूप चांगली गेली होती. आणि इट विच वॉज अ सरप्राईज, कारण खरं बघायला गेलं तर मी चांगलं ड्रॉ करते त्याच्यापेक्षा, पण त्यांनी त्या दिवशी सिक्सर होता त्याचा. आणि माझी काय इच्छा काय होती माहिती आहे, आणि हिने त्या दोन्ही म्हणते आम्हाला घरी घेऊन जायला गिफ्ट द्या एकमेकांना, दिवाळी स्पेशल गिफ्ट. आणि माझ्या आईचा खरंच खूप चांगला हात आहे, त्यामुळे तिला असं झालं की हे तू केलंस. मला हे क्राफ्ट करायला लहानपणापासूनच खूप आवडतं. शाळेत मी काय करायचो,
शाळेत वहीचं पान माझ्याकडे एक पुस्तक होतं की ज्यात हे सगळे क्राफ्ट शिकवलेले होते. तर मी काय करायचो, त्या मुलांकडून त्यांनी वहीचं पान फाडून आणायचं, त्याचं मी काहीतरी बनवून द्यायचो आणि त्या बदल्यात मी पाटीवरची पेन्सिल घ्यायचो त्यांच्याकडून. सो घरी जाताना मी अशा रुमाला तेवढ्या एवढ्या पाटीवरच्या पेन्सिल बांधून घरी घेऊन जायचो. सो हे मला पहिल्यापासून आवडतं. आत्ता जो प्रोमो आपण बघतोय मकर संक्रांत स्पेशल प्रोमो, ज्याच्यामध्ये 500 तिळगुळांची ऑर्डर वगैरे असं सगळं, पण मला सांग तशा तुला रिअल लाईफमध्ये येतात का ग तिळाचे लाडू बनवता? मला वळता येऊ शकतात. मी कधी केले नाही आहेत तिळाचे लाडू. हां, बाकीचे रव्याचे बेसनाचे मी वळलेले आहेत दिवाळीत फराळाला वगैरे असं. पण तिळाचे लाडू नाही. त्याचं कारण असं की ते खूप गरम वळावे लागतात, त्यामुळे ते नाही केले. आणि हल्ली आमच्याकडे सुद्धा आम्ही बाहेरून विकत आणतो, त्यामुळे ती कधीशी वेळच नाही आलेली माझ्यावरती. अजिंक्य, तुला काय वाटतं, लाडू वळणं हा टास्क आहे का त्याचं ते मेन बॅटर बनवणं हा टास्क आहे? ही कुठची पतंग बनती? काय पतंग मी अजूनही करू शकते. थांबा थांबा. हे सगळं एकत्र करून मग नंतर पतंग होणार आहे त्याचे, असं आहे. भयंकर क्रिएटिव्हिटी. बापरे, नाईस. मला असं वाटतं की ते लाडूचं जे बॅटर आहे, तो जो ते जे तो मेन टास्क आहे. तो जर व्यवस्थित झाला असेल तर ते वळायला सोपे जातील, मला असं वाटतं, हा ना. हो. आणि इनफॅक्ट ते गूळ, म्हणजे गूळ कसं असतं की तो वितळायला लागला की तो लिक्विड होतो आणि तो तेवढ्याच वेळात तो घट्ट होऊन त्याला वळलं पाहिजे. तर ती ट्रिक आहे सगळी. तर ते जमायला ना थोडं म्हणजे आपल्याला म्हणजे त्याचा अंदाज परफेक्ट. अरे तयार झाली हिची पतंग. मी क्रिएटिव्ह नसले तरी मी हुशार आहे. शॉर्टकट मारला. शॉर्टकट मारलाय मी. ते कधीपासून ही काय करते, ही काय करते? वा वा. पण जमलंय की नाही बास. पण याला काय असं टाइम लिमिट होतं का की इतक्या लगे मग कशाला इतकं पटकन? चांगली बनवा फक्त पतंग. थांब जरा, माझी वेळ आली जरा. थोडं बघ, मी लेस आणली आहे. म्हणजे हॅपी रिअलायझेशन. अजिंक्य कुठपर्यंत आलंय बघू जरा. रेडी आहे? आता तिची होईपर्यंत मी डेकोरेशन करीन. ते मलाही करायचंच आहे ना. पण हो ना ग. हो, सगळ्यांना करायचंय. लेस ठेवली हे बघ, इकडे. तसं बघायला माझी पतंग तयार आहे. हा नाही. काय नाही? छान वाटते. पण छान तू ते कसं असं ओके ठीक आहे चालतंय. कसं असेल? म्हणजे ती एवढी पटकन तू परफेक्ट ते गोल कसं काढला? अच्छा, तू तो उलटा पकडला. तू म्हणाला ना त्याला आवड. हा, तू आधी बनवली होतीस कधी पतंग? हो, पण मी अशी ॲक्च्युअल पतंग बनवली आहे, म्हणजे काड्या वगैरे लावून. वा वा, मला हे एन्थुझियाझम खूप आवडलंय. मी माझे सुरुवातीचे शब्द परत घेते गाईस. ती बघ अजिंक्य काय करते डेकोरेशनसाठी. तुला होमवर्क करून आली मी. नाही, असं काही नाही आहे. मला इनफॅक्ट माहितीही नव्हतं की तू आज येणार आहेस ते. बरं, अजून एक गोष्ट सांगू तुला. माझा स्टार प्रवाहाची जी पहिली सिरियल होती, त्या सिरियलचा पहिला का दुसरा प्रोमो ही तिळगुळचा असाच होता, कारण तो त्यावेळेलाच ती रिलीजला होती सिरियल. सो आत्ताही तो प्रोमो बाहेर पडला आहे, तेव्हा बरेच फॅन्स आणि बरेच ऑडियन्समधली लोक असं म्हणतात की सेम आहे, की तिने पहिला प्रोमो पण तिचा. एक मिनिट थांब, पहिला हिने सर्कल कट केला होता, हे काय कट केलंय आता सर्कलच्या नावावर? पेअर आहे असं मला दिसतंय. हे ॲपल आणि हे पेअर आहे. पेर कहा है आपके? अगं ते नाही जमलं मला हे करायला. हे तू आधीच कौतुक केलंस माझं, त्यामुळे मी तुझं मोराल मला वाटलं अप होईल, तो डाऊन झाला. अजिंक्य प्रेशर. हो, पण ॲक्च्युली असं असतं ना की कॅरेक्टर आपल्याला खूप एक्साईट करत असतं की आत्ता जर नवीन स्क्रिप्ट आहे तर काय कॅरेक्टर असेल, आणि आधी आपण जे केलं आहे त्याच्यापेक्षा जरा थोडंसं काहीतरी वेगळं करायला मिळावं असं प्रत्येक कलाकार बोलत असतो. अजिंक्य, व्हॉट अबाउट यू? काय एक हिंट होती या कॅरेक्टरमधली, किंवा एक काय सरेंडर पॉईंट तुला वाटला या नवीन मालिकेतल्या कॅरेक्टर? मला या कॅरेक्टरचं पहिलं ब्रीफ एकदम शॉर्ट जे दिलं होतं दॅट वॉज की हा अँग्री यंग मॅन आहे. पण नंतर जेव्हा मला या ओव्हरऑल मालिकेची गोष्ट एक शॉर्टमध्ये सांगितली, तेव्हा मला जास्त अजून मजा आली. खरं तर अँग्री यंग मॅन प्ले करायला प्रत्येक मुलाला आवडतो, कधी ना कधी तो करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण जेव्हा मला ओव्हरऑल एक मालिकेचा ग्राफ आणि एक गोष्ट कळाली, तेव्हा मला अजून छान वाटलं, कारण की हे जे कॅरेक्टर आहे ते फक्त अँग्री यंग मॅन असं नाही आहे. त्याच्या मागचं रिझन पण तसंच आहे की ते तुम्हाला कळेलच आता मालिका बघून की का तो असा झाला आहे, का तो एवढा रुक्ष झाला आहे, का तो इतका ॲरोगंट आहे काही बाबतीत. तर
अशा खूप लेयर्स असल्यामुळे ह्या कॅरेक्टरला मला असं वाटतं की मी जास्त एक्सायटेड आहे कॅरेक्टर प्ले करायला. तुझ्या बाबतीमध्ये काय होतं सगळ्यात जास्त क्लिक करणारी मुवमेंट? किती कुक आहे. तुला आवडतं जेवण बनवायला? नाही आवडत मला जेवण बनवायला. म्हणजे असं खरं तर एवढा असा प्रसंग नाही आलेला की मी जेवण करते, कारण मी आत्तापर्यंत आईबाबांबरोबर राहायचं, त्यामुळे असं फार कमी मी स्वयंपाक वगैरे करायची वेळ आली. मी करू शकते काही गोष्टी, पण ते मला खूप चॅलेंजिंग वाटलं की की तिला कुक म्हणून दाखवणं. आणि कारण काय होतं ना की आपला वावर जसा असतो तोही त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी कळतात की ती किती यूज टू आहे किचनच्या गोष्टींशी वगैरे. सो ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की असं दाखवायला. आणि ती एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट असं दाखवलेलं आहे की ही असं पहिल्यांदा झालेलं आहे की त्यांचं ऑलरेडी एक सांगायचं का ते प्रोमोवरनं अंदाज येतोय ना. हां, तू जे सांगणार त्याचा अंदाज नाही प्रोमो. ते मी नाही सांगू शकत, ते पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये कदाचित सांगेन. पण ओके, मला अजून एक गोष्ट ती इंटरेस्टिंग वाटली होती. ती काय होती ती आपण नेक्स्ट टाइम भेटलो तेव्हा मी तुला सांगेन. व्हेरी पॉलिटिकली करेक्ट ही कॅरेक्टर्स अशी आहेत हे होण्यामागचं जे एक रिझन आहे ते त्या गोष्टीमध्ये दाखवलं आहे, ते आहे. आणि मला वाटतं की ते खूप महत्त्वाचं असतं कुठली कॅरेक्टर प्ले करताना, की त्याची बॅकस्टोरी काय आहे ते तुम्हाला माहिती असणं कॅरेक्टर प्ले करताना. सो हे कॅरेक्टर प्ले करताना ते माहिती आहे आम्हाला. सो त्यामुळे जास्त मजा येते कॅरेक्टर प्ले करायला. ही कुक आहे अजिंक्य, तुझ्या बाबतीमध्ये काय आहे? तो श्रीमंत आहे ते तर दिसतंय त्याच्या गाडीतल्या एंट्री वगैरेवर. माझी इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे, सुमती इव्हेंट्स असं या कंपनीचं नाव आहे. खरं तर ही कंपनी माझ्या आईने सुरू केलेली आहे. आणि माझं घर तसं बघायला गेलं तर एक वाईट काळात असताना माझ्या आईने शून्यातून ही कंपनी उभी केली. आणि आई बाबा गेल्यानंतर ती कंपनी आता मी सांभाळतो आहे. आणि ती कंपनी आईने माझ्या सुरू केली असल्यामुळे माझा त्या कंपनीवरती खूप जास्त जीव आहे. आणि इव्हेंट मॅनेजमेंट ही कंपनी आहे. सो काय असतं की लोक खूप विश्वासाने आमच्याकडे येत असतात की त्यांच्या आयुष्यातले जे मोमेंट्स आहेत, जे सोहळे आहेत, जे आयुष्यात एकदाच त्यांना सेलिब्रेट करायचे असतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट व्हावे म्हणून ते आमच्याकडे येत असतात. सो मला असं वाटतं की मल्हार हे काम खूप जबाबदारीने पार पाडतो. त्यामुळे त्याला त्याच्या कामामध्ये एकही चूक झालेली आवडत नाही, कारण की त्यामुळे त्यांचा जो सोहळा आहे तो डिस्टर्ब होऊ नये किंवा त्यांच्या सोहळ्याला कुठल्या गालबोट लागू नये. त्यामुळे तो त्याच्या कामांच्या बाबतीत खूपच पर्टिक्युलर आहे. ओके, झाली का पतंग? माझी तो झाली. हेकवीची पण झाली. क्या बात आहे, मस्त. तुला असं असं वाटतंय का की मी मागच्या तुझ्या इंटरव्ह्यूपेक्षा आता नक्कीच अपग्रेड केलेलं आहे स्वतः? प्रूफ करून दिले. अजून प्रश्न विचारू का मल्हार? हां, येस, मी विचारते. पण ॲक्च्युली आहे ना, कुक असणं, कुकची भूमिका करणं या डिफरंट गोष्टी आहेत. बिकॉज खूप परफेक्शन असतं त्या गोष्टीमध्ये. आणि नो डाऊट जो पहिलाच तुझा अळूवडी बनवण्याचा प्रोमो आला होता, तर मला म्हणजे सुरुवातीला हातांवरनं जज करा की ही अभिनेत्री कोण आहे असं होतं. तर त्यांना छान वाटत होतं, तो प्रोमो बघायलाच मस्त वाटत होतं. तू काही धडे घेतलेत का बाहेर मागे जेवण वगैरे बनवायचं याच्यासाठी? नाही, खरं तर नाही. पण जसं मी म्हटलं तसं की बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असल्या ना, जसं त्या दिवशी आम्ही एक सीन शूट करत होतो, तर ते सीनबद्दल नाही सांगणार मी. पण आता फोडणी टाकताना जर खूप धूर यायला लागलं तर ती फोडणी जळली आहे हे आपल्याला कळतं. सो ते नाही व्हायला पाहिजे. ती फोडणीचा राईट प्रमाणात ती मोहरी जिरं ते पडलं पाहिजे, हे तेवढं मला बेसिक नॉलेज आहे. सो ते आणि बाकी सगळं ॲक्टिंग घेऊन जातं आहे. सो इट्स नाईस, चाललं आहे. ओके, पण हे कुकिंगचे सीन करताना मला वाटतं की खूप मजा येते खरं तर सेट. येतं अजिंक्य cooking? मला येतं, मला बऱ्यापैकी येतं आणि आवडतं पण मला. घरी कोण बनवतं रे जेवण? दोघेही. आम्ही दोघेही खरं तर मला असं वाटतं की शिवानीला खूपच चांगलं यायचं ह्याच्या आधी, पण मी पण एकटा राहिलो आहे बाहेर आधी कॉलेजला असताना वगैरे. त्यामुळे बेसिक तर आईनी शिकवलं होतं आणि घरी मी आणि भाऊ दोघेच होतो, तर मुलगी कोणी नाही. त्यामुळे आईला मदत करताना सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी शिकलो होतो मी आधीच. आता हे जी काही इथे अजून क्रिएटिव्हिटी वाढत चालली आहे वेळ दिल्यानंतर, पतंग्स आर रेडी. कोणाची छान वाटते पतंग हे तुम्ही कमेंट करून सांगा. आज मी मार्क देणार नाही आहे इकडे. काय वाटतं तुला, काय वाटतं कोणाची छान झाली पतंग? नाही, त्याची एकदम अशी स्पॉटलेस फ्लॉलेस अशी झाली आहे. माझी जराशी गंडली आहे, पण माझी क्यूट आहे असं मला वाटतं. हां, ती अशी बोलेल असं वाटतं. तिला डोळे आहेत, खाली तोंड माझं आहे. ॲक्च्युली ते हे करायचं, हे तेच होतं की मला इथे त्याला तोंड द्यायचं होतं, पण ठीक आहे पण हा तोपर्यंत. नाही बघ, हे डोळे आहेत, हे नाक आहे आणि हे तोंड आहे ॲक्च्युली, ही दाढी आहे त्याची.
ती मेल पतंग आहे. ती मेल पतंग आहे. ती मेल पतंग आहे गाईस, ती मेल. ती मेल पतंग आहे. हा माझा नवरा पार्वती. हा माझा नाव हा. खूप मस्त. पण ना नवीन वर्षातला पहिला सण आहे मकर संक्रांत. हा माझा नवरा नाही, हा माझा बायको आहे ते. हा बायको पार्वती, सॉरी. सो अशा प्रकारे एक्साइटमेंटमध्ये जो काही डायलॉग घेतलाय, ठीक आहे, इट्स ओके, बट खरा डायलॉग काय येतात? हा माझा बायको पार्वती. ओके. सो नवीन वर्षातला पहिला सण येतो मकर संक्रांत आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला आपण सगळेच सांगत असतो. सगळेच जण गोड बोलतात का मला माहीत नाही. आणि ना नवीन वर्ष जसं नवीन जबाबदाऱ्या घेऊन येतं, नवीन रिझॉल्युशनसुद्धा घेऊन येतो. आता त्याला विजन बोर्ड असं नाव दिलं आहे प्रत्येकाने, राईट? तुम्ही काही विजन बोर्ड केलं आहे 2026? छान काम करायचं आहे, हेच विजन आहे. ह्याच्यापेक्षा जास्त काय वेगळं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मालिका येते, राईट? तशा तुझं काय आहे विजन? मी ऑनेस्टली उत्तर देते की मला असं न्यू इयर रेझोल्युशन वगैरे नाही वाटत काही करावं असं. त्याचं कारण असं आहे की लहान असताना मी खूप न्यू इयर रेझोल्युशन्स करायचे आणि तसं काही व्हायचंच नाही. सो मग मी सोडून दिलं. इनफॅक्ट मला असं वाटतं की स्मॉल गोल्स असणं फार गरजेचं आहे, कारण ॲन्युअली आपल्याला खरं तर फ्युचर आपल्याला माहीत नसतं की पुढे काय होणार आहे वगैरे. तर त्यामुळे छोटे छोटे गोल्स करायचे की ह्या महिन्यापुरते किंवा ह्या येणाऱ्या 15 दिवसात मला हे गाठायचं आहे. सो माझं ते जास्त असतं. सो माझं असं काही गोल नाही आहे सध्या. पण ओके, ह्या मालिकेच्या संदर्भात आय होप की ही मालिका सगळ्यांना खूप आवडेल. आणि हो, इट्स अ रिअल ट्रूथ की आता आम्ही ह्या पहिल्या महिन्यातच ही मालिका ओपन होते. त्यामुळे आय थिंक हे बऱ्यापैकी हे वर्ष ह्या मालिकेत जाणार आहे. सो तयारी झाली का लग्नाची? चालू आहे. हे विजन आहे तुझं, ते सांग ना. मेन विजन. ते विजन आहे की लग्न सक्सेसफुली पार पडायचं आहे आणि त्याबरोबर एक नवीन लाईफही स्टार्ट होणार आहे. सो ते दोन्ही गोष्टी मला बॅलन्स करायचं. सो हा बॅलन्स हा एक मेजर गोल आहे माझा. ओके. सो आता तिळगुळ आलेत आय गेस सेटवर, पण गिवन अ चान्स तुम्हाला एक मी बोलमध्ये जर तिळगुळ दिले तर तुम्ही किती जास्तीत जास्त तिळगुळ खाऊ शकता एका वेळेला? मी खूप खाऊ शकेन. खूप तरी मी एक 8-9 तर खाईन. एका वेळी? एका वेळी नाही, पण म्हणजे अशी बसल्या बसल्या, म्हणजे त्या दिवशी प्रोमोच्या वेळेला तर तिळगुळचे हे होते, तर खरं तर मला मीनाला भरवायचे होते. सो तिन्ही टेकमध्ये एक ती मोजत होती 7-8 तिने खाल्ले, पण मी दिवसाभरात पण असेच 7-8 खाल्ले होते त्या दिवशी. हां, म्हणजे ते जेवढे तिळगुळ होते ते. सो मी खाऊ शकते, मला आवडतात. डाएट? देर इज डाएट, पण आता ठीक आहे एक दिवस नाही, पण गुळ यार, गुळ एका प्रकारे हेल्दी गोड आहे, पण तरी की आत्ता या सीझन मध्ये तिळगुळ खाणं इज हेल्दी. त्यामुळे खाऊ शकेल अजिंक्य पण? मी पण 5-6 खाऊ शकतो. एकेकावर तुम्ही नाही म्हणाल आमचं डाएट आहे वगैरे. नाही, डाएट मी तर असं काय ॲज डाएट करत आहेच, पण जे लोक ज्यांना खायला आवडतं ना, ते अशी संधी शोधत असतात की कधी ते डाएट मोडता येईल आम्हाला. तिळगुळ मला वाटतं की सगळंच हेल्दी आहे. खरं तर ते आत्ता या वातावरणात खायचं असतं म्हणूनच ते बनवून वाटतात तिळगुळ. मला गुळपोळ्या तर खूप आवडतात. हां, तुला आवडतात गुळपोळे? नाही येत मला, पण मला आवडतात. मला गोड सगळंच आवडतं. खरं सांगून तर मला खायलाच खूप आवडतं. माझ्याकडे बघून वाटत नसेल, पण तरी मला खायला खूप आवडतं. आणि इट्स अ गुड थिंग की माझं एवढं वजनही नाही वाढत खरं तर. सो ब्लेस्ड की चांगलं ॲपेटाईट आहे. सेम माझं पण तसंच आहे. काही खाल्लं तरी वजन नाही वाढत. मस्त. मग खूप मजा करा तुम्ही आणि खूप तिळगुळ खास सेटवर आलेले गाईज. थँक्यू सो मच. ह्याच्यावर मला एक सांगायचं आहे, परवाच्या दिवशी ती चटणीचा किस्सा की आम्ही एक शूट करत होतो आणि आमच्याकडे खोबरं, कोथिंबीर, चिंच होती. सो एरवी सोमवारी अजिंक्य खातच नाही, त्याचा उपवास असतो आणि तो नाही खात. पण त्या दिवशी पहिल्याच दिवशी मी शॉर्टच्या आधी काहीतरी हा खातोय चघळतोय, म्हटलं काय खातोयस, तर की चिंच. म्हणलं अरे उपवास आहे रे तुझा, उपवासाला चिंच चालते म्हणून. आणि मग तो मग मी मग अजून दोघे तिघे कोआर्टिस्ट आम्ही ते चिंच एवढी खाल्ली ना त्या दिवशी. आणि दिवसभरात मी तर लिटरली एवढी चिंच खाल्ली असेल. हो, मला क्रेविंग होत होतं आणि चिंच आवडते पण. आणि एका पॉईंटला तर मला मसाल्याचा डबा सापडला, सो आम्ही मीठ आणि तिखट असं मिक्स करून त्या चिंचावर परफेक्ट आम्ही दिवसभर चिंचा खात होतो. असं हे केलं. पण ॲक्च्युली आता जो काही प्लॉट आहे मालिकेचा, कुक आहे, ती इव्हेंट कंपनी आहे, यावरनं या सेटवर खाण्याची चंगळ असणार आहे, वेगळे वेगळे पदार्थ राहणार आहे, हे सतत होत राहणार आहे. पण लक्ष द्या डाएट कर्मचारी आम्ही दोघेही एका वर्षाने वेगळे दिसायला लागू. ओके. पण खरंच मजा आली या गप्पा मारून. जरा बघू एकदा प्रेक्षकांना फायनल रेडी झालेला पतंग दाखवा, कारण अजिंक्यने आता पण काहीतरी केलंय त्या पतंग. हे बघ आता मस्त त्यांनी दाढी काढलेली आहे त्याच्या पतंगला. मस्त वाटते पण पतंग, छान वाटते. थँक्यू मजा सो आली मच. करायला या ना. किती दिवसांनी केलं असेल तू असं क्राफ्ट? खूप दिवसांनी ऑलमोस्ट 2-1 वर्षांनी. तू दिवाळीतच केलं होतंस, दिवे रंगवले होते. पतंग नव्हती केलेली ग, पतंग नव्हती केलेली.
ओके सो खरंच थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या एकतर नवीन मालिकेच्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, नंतर देते तुम्हाला तिळगुळ. थँक्यू थँक्यू थँक्यू